नमस्कार. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपण बघूयात. वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना अखेर दोषी ठरवण्यात आले. UPSCने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सगळ्या परीक्षा आणि निवडींमधून कायमचं काढून टाकण्यात आले. पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचं उत्तर न मिळाल्यानं UPSCने ही कारवाई केली आहे. मुलाच्या नावाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीला फसवल्याचा प्रकार साताऱ्यात उघड झालाय. धक्कादायक बाब म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या या मुलाच्या मृत्यूचा धक्का बसून या मैत्रिणीने आत्महत्या केली आणि सगळा प्रकार समोर आला. या प्रकरणी फेक अकाउंट बनवणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. इंदापुरामध्ये अल्पवयीन मुलीला कीटकनाशक पाजून बळजबरी केल्याचा प्रकार उघड झाला होता. या घटनेतील मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता त्याच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल केला जाणार आहे. अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती शहरातील राजापेठ अंडरपासमध्ये एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या चाकू हल्ला करण्यात आला. मुलीच्या गळ्याला 6 टाके पडलेत. 24 वर्षाच्या प्रफुल्ल काळकर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी या मुलीची भेट घेऊन तिची विचारपूस केली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. उरण हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून दाऊदची कसून चौकशी करण्यात येते. राजकारणात एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलंय. सर्व सहन करून जिद्दीनं उभा राहिलोय. सरकार गेल्यावर तिघही आपापल्या गावी जातील असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. आज माझ्याकडे पक्ष चिन्ह पैसा काहीच नाही पण शिवसैनिकांच्या हिमतीवर मी लढणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीला आव्हान दिलंय. शिवसेना गंजलेली नाही तळपती तलवार आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. लोकसभेमध्ये आपण असे नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना घामच फोडला. आता विधानसभेत उरली सुरली गुरमी उतरवतो असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला. मुंबईसाठी महापालिका पुरेशी आहे. सत्तेत आल्यावर धारावीचे टेंडर रद्द करणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तेत आल्यानंतर MMRDA रद्द करणार असल्याचंही ठाकरेंनी म्हटलंय. मुंबई टिकवण्याकरता आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असं वागवलं जातंय. हे सगळं 2 व्यापारी करतायत. त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुतीवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंची मानसिक दिवाळखोरी जनतेला समजली आहे. जनता आता तुम्हाला सोडणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ठाकरे करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीसांनी 20,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. त्यामुळे सगळीकडे त्यांचं कौतुक होतंय. हे कौतुक होऊ नये म्हणून नाराजीतून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर वैयक्तिक टीका केल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. भाजप अशा धमक्यांना भीक घालत नाही. फडणवीसांना जितके दगड माराल तेवढी त्यांना सहानुभूती मिळेल असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीला 288 उमेदवार उभे करणार असं विधान मनोज जरांगेंनी केलं होतं. यावरून लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय. जरांगेंची निवडणूक लढण्याची कुवत नाही. मनोज जरांगे ना निवडणूक लढतील ना माणसं उभं करतील. त्याऐवजी ते कुठल्या तरी पक्षाला पाठिंबा देतील असं म्हणत OBC आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलेला आहे. जरांगेंनी उमेदवार उभे करावेत त्यामुळे गरीब गरजू मराठ्यांना आवाज मिळेल असं आवाहन वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केलं. जरांगेंनी मराठ्यांचं नेतृत्व करावं अशी विनंती आंबेडकरांनी केली. संजय राऊतांनी पुन्हा एकदा वेषांतराच्या मुद्द्यावरून शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर टीका केली. वेषांतर करणारी ही अल रशीदची पोरं असल्याचं राऊतांनी म्हटलंय. वेषांतर खोटा बोर्डिंग पास बनवणं धोकादायक आहे. फडणवीस, शिंदे, पवारांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली असा हल्लाबोल राऊतांनी केला.
अजित पवार बारामतीचे नवे विष्णुदास असा टोला संजय राऊतांनी लगावला। खोटी ओळखपत्र तयार करून प्रवास करता असं कधी दाऊदला सोडलंय का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। हे प्रकार घडताना अजित डोवाल काय करत होते ते सुद्धा या कटात सहभागी असू शकतात अशी चिंताही राऊतांनी व्यक्त केली। वेषांतराच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा भाजप आमदार नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतलाय। फिरतं नाट्य मंडळ आणि नौटंकी नाटक कोण करत असेल हे जर पाहायचं असेल तर मातोश्रीच्या 3ऱ्या मजल्यावर जाऊन बघा। तिथे उद्धव ठाकरे नावाची बहुरूपी बसला असल्याचा घणाघात नितेश राणेंनी केला। संजय राऊतांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केलाय। सुनील तटकरे हा फिरता रंगमंच आहे। त्यांनीच अजित पवारांना अडचणीत टाकण्याचं काम केलंय असा आरोप करत संजय राऊतांनी तटकरेंवर निशाणा साधला। संजय राऊतांच्या आरोपांचा सुनील तटकरेंनी चांगला समाचार घेतलाय। संजय राऊतांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही, त्यांनी फिरता रंगमंच याचा नेमका अर्थ काय हे आधी सांगावं असं म्हणत तटकरेंनी पलटवार केला। तर 2019ला झालेल्या निवडणुकीच्या गद्दारीचे सरदार आणि नायक कोण होतं हे महाराष्ट्राला माहिती आहे असा हल्लाबोलही त्यांनी केला। आम्ही स्वतःला 3री आघाडी म्हणत नाही, आम्हाला पहिली आघाडी का म्हणू नये असा सवाल राजू शेट्टींनी केला। जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढत आहोत, आम्ही समर्थ अशी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करू असं म्हणत राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट केली। परभणीमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी इतरांवर चिखलफेक करण्यापेक्षा महिला अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी आवाज उठवावा अशी टीका रोहिणी खडसेंनी केली। राज्यातील वातावरण खराब करण्याकरता सत्ताधाऱ्यांनी त्यांना सुपारी दिल्याचा टोला लगावण्यात आला। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावितांवरील अविश्वास प्रस्ताव बारगळला। मतदानाच्या वेळी कोणीच हात वर न केल्यानं अविश्वास प्रस्ताव बारगळलाय। जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजपची संख्या 28 तर विरोधकांची संख्या 23 आहे। मात्र अविश्वास ठरावावेळी कोणीच हात वर केला नाही। नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दीबा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीकरता शिष्टमंडळानं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली। यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि संजीव नाईक उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं। त्यांच्या निषेधार्थ स्वराज्य संघटना आक्रमक झाली। जितेंद्र आव्हाड यांचं रक्त तपासायचं आहे, त्यासाठी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं 3 ऑगस्टला पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे। उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत। शिवसंकल्प अभियानाची पुण्यातून सुरुवात होणार आहे। दोन ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड दौऱ्यावर येणार आहेत। अब्दुल सत्तार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताकरता जोरदार तयारी करण्यात आली आहे। संभाजीनगरापासून सिल्लोडपर्यंत महामार्गावर मोठ्या प्रमाणात झेंडे लावण्यात आलेले आहेत। महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात 2 ऑगस्ट रोजी सिल्लोडमधून होणार आहे। या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांच्यासोबत नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्यात। अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुर्रानी यांनी जलील यांची भेट घेतली। भाजप नेते आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा पुन्हा राजकारणात सक्रिय होताना दिसतायत। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा 5 ऑगस्टपासून आभार आणि संवाद दौरा करणार आहेत। मेळघाटामधून त्या त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संसदीय पक्षाची बैठक घेत हा निर्णय घेतला। याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून देण्यात आली। अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड करण्यात आली। दरम्यान हल्ला प्रकरणी आता 13 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मिटकरींच्या कारवरील हल्ल्या प्रकरणातील सगळ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीकरता अजित पवार गटाकडून मोर्चा काढला जाणार आहे।
आतापर्यंत या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र यातील चिथावणी देणारा मुख्य आरोपी कर्णबाळा दुनबळे याला अटक करण्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे। अमोल मिटकरींच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली। मनसे आक्रमक आहे आणि राहणार आपली पातळी काय आहे हे समजून घेणार नसतील तर आमचे कार्यकर्ते प्रसाद देणारच, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। संदीप देशपांडेंच्या वक्तव्याचा अमोल मिटकरींनी समाचार घेतला। संदीप देशपांडेंना बोलल्याशिवाय त्यांचा मालक पगार देत नाही म्हणून ते अशी वक्तव्य करतात, अशी टीका अमोल मिटकरींनी केली। महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची संस्कृती आहे, अशा प्रकारची वक्तव्य होऊ नयेत, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर दिली आहे। राज्यात अशा प्रकारचे हिंसाचार होता कामा नयेत, हे सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। मनसे नेते अमित ठाकरे यांनी नाशिक दौरा रद्द केलाय। अकोल्याच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यानं त्यांनी दौरा रद्द केलाय। नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक होणार होती, ती सुद्धा रद्द करण्यात आली आहे। राज्यात जुलै महिन्यामध्ये 138% जास्त पाऊस झाल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे। 2 ते 3 दिवस कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील अनेक धरणं 90% भरली असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर आहे। धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे, पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे। धरण 85% भरलंय, त्यामुळे वारणा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग पुन्हा वाढवण्यात आलाय। 11,000 क्युसेकनं विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अडाण नदीला मोठा पूर आलाय। त्यामुळे गणेशपूर फाटा ते गणेशपूर रस्त्यावरील अडाण नदीचा पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे गणेशपूर, खरबी, मसोला या गावांचा संपर्क तुटलाय, तर शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसानंतर गिभा कुटे लघुसिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। या प्रकल्पाची भिंत शिकस्त झाल्यानं भिंतीला अनेक ठिकाणी छिद्र पडली आहेत, त्यातून पाणी वाहून जात आहे। त्यामुळे हा प्रकल्प फुटण्याची भीती ग्रामस्थांना वाटते। जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास दुर्घटना होण्याची भीती आहे। वाशिम शहरासह मानोरा, मंगळूरपीर या तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलंय, त्यामुळे अनेक प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ झाली आहे। मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन, तूर आणि कपाशीच्या पिकाचं नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। गेल्या 2 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं। कणकवलीत पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे कणकवलीतील नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। त्यामुळे कणकवली आचरा मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आलाय। अकोला जिल्ह्यातील पातूर आणि बार्शी टाकळी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। या जोरदार पावसामुळे मोरणा नदीला पूर आला, त्यामुळे राजेश्वर सेतू मार्ग पाण्याखाली गेला, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। कोल्हापूरच्या महापुरात 30,000 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। ज्यामुळे पाणी पूर्णपणे ओसरेल तेव्हाच नक्की किती नुकसान झालंय हे समजेल। मात्र सध्या पाण्यात असलेली पिकं कुजायला लागली आहेत, त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। कोल्हापूर पन्हाळा मार्गावर केरली या ठिकाणी आलेलं पुराचं पाणी आता ओसरू लागलंय। मात्र प्रशासनानं अधिकृतरित्या वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करून दिलेला नाही। मात्र तरीही वाहनचालक पर्यायी मार्गाचा वापर न करता पाण्यातून वाट काढत कसरत करून मार्ग काढतायत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मांगेली गावात भूस्खलन झालं, डोंगर घसरला, रस्त्यावर आला, त्यामुळे कुसगेवाडी आणि देऊळवाडी दरम्यानचा रस्ता बंद झाला। जीवितहानी झालेली नाही, पण रस्ता बंद झाल्यानं ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होते। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या डिसेंबर महिन्यात खरेदी झालेल्या धानाची वडदमच्या खरेदी केंद्रावरून उचल न झाल्यानं धान उघड्यावर ताडपत्रीच्या खाली ठेवण्यात आलंय। पावसामुळे हे धान भिजल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। मनमाड शहरातील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचं काम गेल्या 20 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे। सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या 3 मजली इमारतीला कचरा कुंडीचं स्वरूप आलंय। ही इमारत अवैध धंदे आणि दारुड्यांचा अड्डा बनली आहे, त्यामुळे या इमारतीचं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी जोर धरू लागलेली आहे।
बेलोणा ग्रामपंचायतीकडून अतिक्रमणाची कारवाई करण्यात येते। यावेळेस एका पीडित व्यक्तीच्या घरावरही कारवाई होते। बातमी आहे नागपुरातून घरावर बुलडोझर चालवताना पाहिल्यानंतर या व्यक्तीने कारवाईला विरोध केला, पण तरीही कारवाई सुरूच असल्याने त्याने स्वतःवर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र वेळीच त्याला अडवल्याने मोठा अनर्थ टळला। या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिकच्या गुळवेवाडी जिल्हा परिषद शाळेतला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। 5वीत शिकणाऱ्या मुलाला विजेच्या खांबाचा शॉक लागला, तो गंभीर जखमी झाला, मात्र विचारणा केली असता मुलगा खाली पडून जखमी झाला असा दावा शाळेने केला। या घटनेला 15 दिवस उलटूनही शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, पण पालकांकडून मुख्याध्यापिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात ऐन पावसाळ्यातही पाणी टंचाईचं संकट कायम आहे। शहरात 8 दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे। नारगोली धरण 100% भरल्यानंतरही पाणी टंचाई असल्याने नागरिक आक्रमक झालेले आहेत। पुणे बेंगलोर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची घोषणा केली आहे। शनिवारी सकाळी 10 वाजता कोल्हापूरसह पेठ, कराड, सातारा, खेड, शिवापूर इथल्या टोलनाक्यावर आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा सतेज पाटील यांनी केली आहे। शेतकऱ्याच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खामगाव इथं शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली। पीक विमा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या अन्न मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्र कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। कोविड काळात घाटी रुग्णालयामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली होती। या सगळ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी सामावून घ्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला गेलेल्या संत तुकोबांच्या पालखी रथाच्या मानाच्या बैलजोड्या देहूत परतल्या। देहूतील संत तुकारामांच्या मुख्य मंदिरासमोर येऊन या बैलजोड्या नतमस्तक झाल्या। लोहगावातील सूरज खांदवे यांची हिरा आणि राजा ही बैलजोडी, तसंच नांदेड गावच्या निखिल कोरडे यांची गुलाब आणि मल्हार ही बैलजोडी, ज्यांनी जगद्गुरू यांचे आशीर्वाद घेतले। नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये सकल ओबीसी समाजानं दहगाव बंदची हाक दिली आहे, तसंच मोर्चा देखील काढण्यात आलाय। हदगाव बंदला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पल तहसील कार्यालयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टोकाचा विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले, मात्र या निर्णयानंतर अजित पवारांच्या स्थानिक आजीमाजी आमदारांना धक्का बसला। शिंदे सरकारने घेतलेल्या उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले। या प्रकरणी 2 ऑगस्टपासून सुनावणीला सुरुवात करण्यात येणार आहे, त्यामुळे जिल्ह्याचं नाव बदलणार की तेच राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने 1 लाख मराठा लाभार्थ्यांचं लक्ष्य पूर्ण करण्यात आलं आहे। महामंडळाच्या वतीने 1 लाख लाभार्थ्यांना 8,320 कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आलं। सरकारच्या वतीने विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा सत्कार करून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। मराठवाड्यातील लाखो नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे। खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी आता वर्ग 1 करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंत्रिमंडळ बैठकीत याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत। नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 40% पाणीसाठा जमा झालाय, तर गिरणा धरणामध्ये केवळ 15%च पाणीसाठा शिल्लक असल्याने अद्यापही मनमाड शहराला 15 ते 20 दिवसांनी पाणीपुरवठा केला जातोय, तर जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, मनमाड या ठिकाणी टँकर्सने पाणीपुरवठा केला जातोय। त्यामुळे नाशिककरांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे। नेवासा इथं कामिका एकादशीच्या दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं रचनास्थान असलेल्या पैसखांबाच्या दर्शनाकरता भाविकांनी पहाटेपासून अलोट गर्दी केली। एकादशीमुळे संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते गर्दीनं फुलून गेले। अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभरातून पायी दिंड्या देखील दाखल झाल्या। हिंगोलीच्या नरसी नामदेव इथं आज परतवारी एकादशी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली। संत नामदेव महाराज यांच्या जन्मगावी पंढरपूरहून वारी करून आलेले भाविक परतवारी एकादशीला दर्शनाकरता येतात। यावेळी मंदिर संस्थांकडून भाविकांची व्यवस्था करण्यात आली। आषाढी एकादशीच्या सोहळ्याकरता श्री विठ्ठलाच्या भेटीकरता सगळ्या संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने येतात, पण संत सावतामाळी असे एकमेव संत आहे ज्यांच्या भेटीला पांडुरंगाची पालखी
अरण या गावी जात असते। आज ती विठ्ठलाच्या पादुका असणारी पालखी सावतामाळी भेटीला पंढरपुरातून निघालेली आहे। एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।